हे बघा, हा माझा मोठा दिसतोय ना, तो पिल्लू आहे आणि त्याच्या शेजारी बसलाय तो आमच्या घरी पाहुणा आलेला पांडू आहे. म्हणजे मी त्याला प्रेमाने पांडू म्हणते कारण तो व्हाईट आहे म्हणून. खूप सुंदर आहे. ॲक्च्युली त्याला खूप लोक घ्यायला येतात पण तो इथून जातच नाही. एवढ्या नाईटला हे लोक किती छान बसलेत ना. मी त्याच्यासोबत फोन नेला आहे ना समोर म्हणून तो बघत नाही आहे इकडे. खूप ॲक्टिव्ह आहे तो. हे पिल्ली, हा मोठा दिसतोय ना, त्याला मी लहान असताना पिल्लू नाव ठेवलं आहे, पण आम्ही मोठा झाल्यानंतर देखील त्याला पिल्लूच म्हणतो. किती सुंदर वाटतात ना दोघं. हा जो पिल्लू आहे ना, तो माझ्या खूप रील्समध्ये देखील आहे. फेवरेट आहे तो. पांडूला आली झोप. त्याला खरं बोलले होते घरी झोप, पण त्याला पिल्लूसोबतच जायचं असतं. एवढ्या नाईटला एका वॉलवरती हे लोक बसलेत. बेटा, मी क्लिअरली कॅप्चर करायला बघते पांडूला. हे पांडू, पांडू. पांडूला आवाज दिल्यावर पिल्लू बघतोय. पिल्लू, पिल्लू. झोप आली, झोप नाही तर त्याने मी हाक दिल्यानंतर लगेच तो आवाज देतो. किती सुंदर वाटतात ना लोक. हा जो पांडू आहे ना, तो जेव्हा स्टार्टिंगला आला, इव्हिनिंगला आला होता, म्हणजे थोडा थोडा काळोख होत चालला होता, तेव्हा हा आला होता आमच्याकडे. अगदी घाबरत घाबरत आला होता, कारण प्रत्येकजण प्रेम करेल असं नाही. काही लोकांना आवडतात तर काही लोकांना नाही आवडत. खूप लोकांनी त्याला हाकलवलं असेल. कदाचित तिथे आमच्या इथे कोणीतरी सोडलं त्याला आणि तो डिरेक्टली आमच्या इथे आला. मला थोडी भीती होती की आमचा पिल्लू आहे ना, तो त्याला मारेल, कारण तो पण बोका आहे. असं म्हणतात की बोका बोक्याला मारतो. म्हणजे खूप वेळा मी अनुभवलं आहे देखील, कारण माझं पिल्लू छोटा होता ना, तेव्हा पण तो बोका आहे ना, तर त्याला भरपूर बोके मारायला यायचे. तो पळायचा, पण आता तो मोठा झाला, आता तो त्यांना फाईट देतो. आणि हा पिल्लू आहे ना, तो या पांडूला प्रोटेक्ट करतो. आम्हाला हे बघून खूप आश्चर्य वाटलं, कारण एक बोकासोबत नाही राहू शकत ना. पण हे लोक खूप फ्रेंड झालेत. म्हणजे ॲक्च्युली कसं आहे, तो पिल्लू आहे ना, म्हणजे जो पांडू आहे ना, त्याला वाटतं ही त्याची मम्मा आहे. आणि म्हणून तो त्याच्यासोबत त्याला म्हणजे एकदम चिपकून वगैरे बसायला लागला होता. पहिलं काय झालं तुम्हाला आश्चर्य वाटेल, हा माझा पिल्लू आहे ना, म्हणजे पिल्लू म्हणजे हा मोठावाला, तो काय केलं, जेव्हा तो न्यू आला ना, तेव्हा तो त्याच्या पाठी आला. त्याला वाटलं मम्मी आहे, आणि तो त्या उलटं झालं. त्या छोट्याला घाबरून पिल्लू आमचा पळाला. आणि नंतर थोडे दिवस, 2-4 दिवस तो अपडाऊन आमच्या घरी करत होता, आणि त्यामध्येच या दोघांची फ्रेंडशिप झाली, आणि आता अजून हे लोक सोबतच आहेत. आपण म्हणतो ना, फ्रेंड्स विथ हॅपीनेस आणि सॅडनेसमध्ये सोबत पाहिजेत, तर हे लोक पण तसेच आहेत. जेव्हा जेव्हा पिल्लू कंटाळलेला असतो किंवा एका ठिकाणी झोपलेला असतो, तेव्हा पांडू पण त्याच्यासोबत जाऊन झोपणार. किती छान वाटते ना. मला पॉसिबल झालं तर मी डेमध्ये पण घरी असताना लोकांची व्हिडिओ करेन. पण बघा किती तुम्हाला सुंदर वाटते. पांडू थोडासा रिस्पॉन्स देत नाही आहे, कारण तो त्याच्यासोबत झोपला आहे. जेव्हा डेमध्ये मी व्हिडिओ करेन तेव्हा तुम्हाला दाखवेन की ते लोक किती एन्जॉय करतात. आता ते त्याच पोझिशनमध्ये आहेत, म्हणून मी व्हिडिओ इथे स्टॉप करते. उद्या भेटू. बाय.